शेतकऱ्यांचे सिबिल खराब झाले तर जबाबदार कोण? सरकारला तुपकरांचा थेट सवाल. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेभोवतीचा वाद आणखी तीव्र झाला असून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित करत सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकार ज्या पद्धतीने कर्जमाफीची अंमलबजावणी करत आहे ती प्रत्यक्षात कर्जमाफी नसून वन टाइम सेटलमेंट OTS योजना असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रक्रियेमुळे लाखो शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होण्याचा धोका निर्माण झाला असून भविष्यात त्यांना शेतीव्यतिरिक्त होम लोन, शिक्षण कर्ज किंवा व्यवसायासाठी कर्ज मिळणे कठीण होऊ शकते, अशी बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली. पाहूया ते काय सांगतात. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी योजना आणली ही कर्जमाफी योजना नाही तर ही OTSची योजना आहे, म्हणजे ही वन टाइम सेटलमेंटची योजना आहे. आता या कर्जमाफी वजा OTS योजनेमुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार आहे हे कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे. कारण सरकार मुद्दलाचे पैसे भरणार आणि व्याज मात्र बँकांनी शेतकऱ्यांना सोडून द्यावं, म्हणजे राईट ऑफ करावं असं राज्य सरकारने म्हटलेलं आहे. आता यामध्ये काय होणार, त्या संबंधित शेतकऱ्याला उद्या जर होम लोन घ्यायचं आहे, त्याच्या पोरासाठी एज्युकेशन लोन घ्यायचं आहे किंवा CC करायची एखाद्या बिझनेससाठी, तर त्याचं सिबिल खराब असल्यामुळे त्याला इतर कोणतेही लोन मिळणार नाही. त्यामुळं सरकारने याचा विचार केला पाहिजे. 2 लाखापर्यंत तुम्ही कर्जमाफी करणार होते तर 2 लाख रुपये पूर्ण बँकेमध्ये सरकारने भरले पाहिजे. आमचं सिबिल खराब झालं तर याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही आणि कुणाच्याही लक्षात येत नाही, लक्षात ठेवा. पण शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालं तर उद्या त्याची पत बँकेमध्ये दुसरं लोन घेण्यासाठी राहणार नाही. त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्यांचं सिबिल खराब होणार नाही या दृष्टीनं वरचे सुद्धा पैसे जे बँका भरणार आहेत ते पैसे तुम्ही बँकांना द्या, म्हणजे आमचं खातं 100% नील करून द्या, जेणेकरून आम्हाला इतर कोणतेही लोन घेण्यासाठी अडचण येणार नाही. अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे, अशी सरकारकडे आमची विनंती आहे.